ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. आपल्या गावातून, आपल्या विश्वासातून पुढच्या वाटचालीकडे. आपला गाव, आपला ब्रँड, आपली जबाबदारी. आजच ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्सला साथ द्या, कारण आपल्या गावचा ब्रँड पुढे गेला तर आपल्या गावाची ओळखही पुढेच जाईल. मजबूत बांधकामासाठी विश्वासाचा मजबूत आधार. तुमचा प्रोजेक्ट छोटा असो किंवा मोठा, बांधकामाची खरी ताकद असते ती उत्तम दर्जाच्या कॉन्क्रीटमध्ये. म्हणूनच विश्वासाचं नाव राजे घाडगे इन्फ्राटेक अँड यशराज RMC. आधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची गुणवत्ता आणि वेळेवर सेवा यांचा परिपूर्ण संगम. तुमच्या प्रत्येक प्रकल्पासाठी मिळवा उत्तम दर्जाचे रेडीमिक्स कॉन्क्रीट RMC. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असोत, कमर्शियल प्रोजेक्ट्स असोत, रोड्स अँड इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असोत, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स असोत किंवा मोठे बांधकाम प्रकल्प, प्रत्येक कामासाठी विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण. आपली नाव नोंदणी करायची आहे ते मात्र इकडे मुख्य मंचाशी संपर्क करू शकता. 100 रुपयांचा कुपन खरेदी करून मात्र आपण नक्कीच लकी ड्रॉ मध्ये आपली नाव नोंदणी करू शकतात आणि इलेक्ट्रिक स्कूटी साठी मात्र आपली नशीब इकडे आजमावू शकतात. चला, डावाला इकडे सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी धावस्वरूपी इकडे डॉट बॉलच्या मदतीने, माफ करा, सिंगलच्या मदतीने आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल. सलामीची जोडी जय बनकर मैदानाच्या आतमध्ये दाखल येताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. 12वे खेळाडू श्रीराम कृषी केंद्र, आपल्याला विनंती, आपला एक 12वा खेळाडू इकडे आपण पाठवायचा आहे. आलेले रोहित सावंत आणि गोलंदाजी मार्कवर DG पॅन्थर्स वेळापूरकडनं. धावफलक मात्र इकडे 2 धावांच्या मदतीने पुढे जाताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. डावाचं मात्र हे पहिल्या क्रमांकाचं षटक. रनसंख्या मात्र धावफलकावरती स्थिर. युवराज पाटील यांच्या माध्यमातून श्रीराम कृषी केंद्र मालखांबी या संघासाठी मात्र त्यांच्या माध्यमातून 100 रुपयांचा पुरस्कार प्रत्येक षटकाराला जो की देण्यात येणार आहे. ऑन ड्राईव्हचा फटका इकडे मात्र, ऑफ ड्राईव्हचा फटका इकडे मात्र खेळला होता लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि चौकार जय बनकर आपल्याला मिळवताना पाहायला मिळालेले आहेत. रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि या जबरदस्त प्रेक्षकांची गर्दी टेबल टॉप कोण करणार हे मात्र प्रत्येकाला इकडे जाणायचं आहे.
मॅन ऑफ द मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इकडे दिला जाणार आहे. या आधीचा सामना जो मात्र झाला होता, मी दादा तुपे यांना विनंती करतो आपण आपल्या हस्तेच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इकडे मात्र द्यायचा आहे. या स्पर्धेतील आयोजन समितीतील एक महत्त्वाचे घटक ज्यांचा या स्पर्धेमध्ये खारीचा वाटा आहे असे दादा तुपे इकडे मात्र मॅन ऑफ द मॅचला पुरस्कार देतात हे आपल्याला पाहायला मिळतात आहे. मुख्य मंचावरती आपण बघू शकतात ऑन स्क्रीन या आधीचा सामना जो मात्र जिंकलाय सयाजी राजे वॉटर पार्क या संघाने आणि क्वालिफाय केलाय. खूप साऱ्या शुभेच्छा. आकर्षक अशी ट्रॉफी आमदार प्रीमियर लीगची देऊन जे की सन्मानित केलं जातं मॅन ऑफ द मॅचची. अभिनंदन. याही वेळेसचा बॉल ले आणि मिस. फलंदाज मात्र बाद राहणार आहेत. पहिलं यश दादासाहेब गालफाडे पॅन्थर्स या संघाला इकडे लागताना यश मिळत आहे. फलंदाज मात्र इकडे बाद आहे. OUT आउट. पायावर टाकण्याचा प्रयत्न दरम्यान जर बघितलं तर डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात फिल्डरला जोपर्यंत चेंडू इकडे सापडेल तोपर्यंत एक धाव दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाते. धावफलक मात्र एका धावेच्या मदतीने 7 रन. चला आपले एनएमएस इकडे मात्र अपील जी आहे ती मात्र केली जाते. तत्पूर्वी डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. डावाचं मात्र हे दुसऱ्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावर बघू शकता आपण. जय बनकर यांना मात्र नमवत बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने गेलेला आहे आणि डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना जबरदस्त गोलंदाजी इकडे टीम दादासाहेब गालफाडे पॅन्थर्स वेळापूर या संघाकडनं होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. समोर श्रीराम कृषी केंद्र कुंभार साहेबांच्या मालकीचा संघ आहे आणि इकडे जय बनकर चा झंझावता प्रहार. पंचांचा निर्णय अजूनही यायचा बाकी आहे. 4-6 आहे हे मात्र इकडे आपल्याला पाहायचं आहे आणि 4 धावा पंचांच्या माध्यमातून इकडे ज्या आहेत त्या मात्र कळवल्या जातात आहे. फुल स्विंग ऑफ द ब्लेड फटका आपण बघू शकतात. जय बनकर जेबीच्या बॅटमधून बॉल सरळ सीमारेषा पार जात असताना चौकारासाठी 4 रन आणि धावफलक मात्र या चौकाराच्या मदतीने उसळी घेत असताना श्रीराम कृषी केंद्र मालखांबी. ऑन दी अप व्हाट अ शॉट. क्या बात है जय, क्या ही कहना. काय स्ट्रोक मारला यार. नाद नाद स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला जयच्या माध्यमातून आणि कोणाचंही मन खुश होईल अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जय बनकर करतोय. दादासाहेबजी कुंभार साहेबांच्या मालकीची टीम सध्याच्या घडल्या मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न करते. धाव फलक उसळी घेतोय. 15 एक गडी बाद
दुसऱ्या क्रमांक याही वेळेसचा बॉल लगातारचा. दोन मिनिटं सामना थांबवायचा आहे. 2 मिनिटं. चला, सामना इकडे मात्र सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे आणि तिसऱ्या षटक आता मात्र प्रगती पथावरती पॉवर प्लेचा खेळ खुलल्यानंतर आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ज्यांना पाचारण करण्यात आलेला आहे. यावेळेसचा बॉल डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. धावफलक इकडे मात्र एका धावेच्या मदतीने रोटेट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने फटका खेळला होता सिंगलच्या मदतीने. रनसंख्या मात्र पुढे जातीये. 21 धावा या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती जुळतात आहे. जय बनकर पॉवर प्लेमध्ये अतिशय धमाकेदार बॅटिंग खास करून दुसऱ्या षटकात जयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. ज्यारीत्या चौकारांचा वर्षाव जो तिकडे केला. तिसऱ्या क्रमांकाचं षटक सध्याच्या घडलं प्रगती पथावर आहे. एका धावेच्या मदतीने 21 धाव धावफलकावरती जुडलेली आहे. यावेळेसचा बॉल फटका हवेत आहे का फिल्डर प्रतीक सावंत अंडर दी बॉल. विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये. मोठी विकेट. जय बनकरच्या रूपात मात्र इकडे फलंदाज बाद होतील. बॉल मात्र बराच वेळ जर बघितलं तर हवेत होता. तिकडे क्षेत्ररक्षक खाशे वेगात बॉलच्या खाली आले लॉंग ऑन वरून आणि त्यांच्या माध्यमातून इकडे झेल टिपला गेलेला आहे. फलंदाज बाद होत असताना फलंदाज इकडे बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. बॅटच्या टोएंडला लागून बॉल मात्र इकडे जागेवरती उसळी घेताना आपल्याला पाहायला मिळाला. 21 वरती 2 आहे स्कोर. टीम डीजी पॅन्थर्स दादासाहेब गालफडे पॅन्थर्स या संघाला इकडे यश मिळत असताना एकवीस वरती 2 स्कोर. क्लीन बोल्ड. टिंबरला जाऊन बॉल आदळलाय. क्या बात आहे. फलंदाज बाद आहे.
ओ युटी आउट. फलंदाज बाद. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकता ज्या रीत्या बॉल जाऊन सरळ यष्ट्यांवरती आदळला. फलंदाज बाद. फलंदाजीकडे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. 21च्या स्कोरवर तिसरा धक्का. रोहित सावंत इकडे 2 विकेट मिळवताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. सलमान आता मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी आणि या सरळ मात्र बॉल जो आहे तो यष्ट्यांवर जाऊन आदळताना आपल्याला पाहायला मिळाला. अजूनही 3 बॉल यायची बाकी आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत तरी या षटकात आपण बघतोय रोहित सावंत यांच्या माध्यमातून होत असताना 2 विकेट प्रामुख्याने इकडे मिळालेल्या आहेत रोहितला या षटकात आणि बॅक टू बॅक दोन्हीच्या दोन्ही विकेट मात्र इकडे मिळवताना ते आपल्याला पाहायला मिळाले आहेत. शुक्रवारी या स्पर्धेचा जर बघितलं तर अंतिम दिवस जो की आपल्याला मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळणार आहे. 21वर 3, 2 बॉल बाकी. यावेळेसचा बॉल ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न. धावफलक मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जातोय. 22 धावा या सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्डवर जुळत असताना शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. चांगली गोलंदाजी डीजी पॅन्थर्स वेळापूर संघासाठी रोहित सावंत यांच्या माध्यमातून 22वरती 3 स्कोर. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. या षटकातील तिसऱ्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावर. श्रीराम कृषी केंद्र मालखांबी आणि यावेळेस मात्र टोले जंग प्रहार. बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. षटकार येतोय आणि षटकाराच्या मदतीने ओव्हर इकडे मात्र पूर्ण होतीये आणि धावफलक जो आहे 3 ओव्हरच्या अखेरीस 28 धावा या धावफलकावरती जुळताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. आडव्या बॅटने फटका खेळला होता आणि कुठलीच संधी नव्हती बॉल रोखण्याची. षटकाराने इकडे मात्र ओव्हर जी आहे ती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. 3 ओव्हरमध्ये 28 लागलेले आहेत. शेवटचे 6 बॉल मागच्या 6 बॉलमध्ये नक्कीच चांगली कामगिरी राहिली होती गोलंदाजाच्या माध्यमातून डीजी पॅन्थर्स वेळापूरसाठी. बट शेवटच्या बॉलवर जो षटकार आला तो धाव फलकाला थोडंसं महागून गेलाय. 28वर 3 स्कोर. 4थ्या क्रमांकाचं षटक. बॉलिंग मार्कवरती आता बदल केला जातोय. प्रतीक यांच्या हातात मात्र इकडे बॉल सोपवला गेलाय. प्रतीक सावंत. 28वर 3 स्कोर. फुलल्यांचा बॉल समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर येत आहेत बॉलच्या खाली. तोपर्यंत 1 धाव इकडे मिळेल. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न राहणार नाही. एका धावेने इकडे मात्र संतुष्टी मानली आहे. धावफलक मात्र एका धावेच्या मदतीने 29वर. डावाचं मात्र हे 4थ्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. मॅच बघत आहात आपण श्रीराम कृषी केंद्र मालखांबे आणि डीजी पॅन्थर. ओ बॉल. चांगला चेंडू. चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर ची उसळी इकडे आपल्याला मिळताना पाहायला मिळाली. संपर्क मात्र तितका काही खासा नाही बट खांद्याचा चांगला वापर या चेंडूवरती प्रतीक सावंत यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळाला होता. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. जुडलेल्या सर्व प्रेक्षकांना दादा कुंभार सध्याच्या घडला स्ट्रायकर एंडला. मेजर प्ले एनएमएस. सरळ मात्र बॉल. बॉलर टू कीपर. डॉट बॉलने मात्र षटक पुढे जात आहे. शुक्रवारी मात्र या स्पर्धेचा शेवटचा दिवस जो की रंगणार आहे. नक्कीच त्याही दिवसाची आतुरता प्रत्येकाला लागलेली आहे. दादा कुंभार सध्याच्या घडला स्ट्रायकर एंडला मारा घेऊन. सलमान आणि दादा कुंभार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि प्रतीक सावंतचे 3 बॉल. आतापर्यंत तरी फक्त धाव 1 आलेली आहे. आडव्या बॅटने खेळलाय. गॅपला शोधलाय आणि बॉल मात्र टणकन उडी मारत सरळ सीमारेषा पार गेला. 4 धावांसाठी ऑन साइडला आणि
2 बॉल अजूनही यायचे बाकी आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय. चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र 33च्या स्कोअरवरती. बॉल आलाय. रन संख्या मात्र चौकाराच्या मदतीने 33 रन. दादा कुंभार यांच्या बॅटमधून आलेला चौकार. ओ हो, अजून एक वेळेस चांगला चेंडू, निर्धाव चेंडू इकडे येताना आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेस बॅट मात्र खाशी वेगात फिरवली होती आणि या धावफलक मात्र डॉट बॉलच्या मदतीने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. डीजी पॅन्थर्स वेळापूर 5 बॉलमध्ये 5 रन आलेत. प्रतीक सावंतच्या गोलंदाजीवर या षटकात श्रीराम कृषी केंद्र मालखांबे या संघासाठी शेवटचा बॉल बघण्यालायक राहील. यावेळेसचा बॉल बॅटची लागते कड. फिल्डर मात्र तिकडे आहेत. बॉलला मात्र जोपर्यंत अडवताय तोपर्यंत एक धाव जी आहे ती मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे. तत्पूर्वी जर बघितलं तर षटक मात्र इकडे पूर्ण होईल. प्रतीकच्या ओव्हरमधनं आल्या 6. सलमान खेळतात आहे 2 वर. दादा कुंभार खेळतात आहे 13 वर आणि 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 34. आपण नाही बोलायचं. या स्पर्धेचा शेवटचा दिवस जो आहे तो मात्र 21 तारखेला शुक्रवारी रंगणार आहे, जिकडे आपल्याला 4 क्वार्टर फायनल, 2 सेमीफायनल आणि 1 फायनल पाहायला मिळतील. आणि क्या बात आहे, दादा कुंभार आणि इकडे दिगंबर पिसे पहिल्याच बॉलवरती प्रश्न विचारताना पाहायला मिळाल्यात. आडव्या बॅटने फटका खेळला होता आणि सरळ मात्र चेंडू इकडे बॉलर टू कीपर जात असताना डॉट बॉलने या षटकाची मात्र सुरुवात करतात आहे. दिगंबर पिसे देखील मात्र फार उत्साही खेळाडू आहे. बघा, बॅट्समनने जरी क्रॉस बॅटर स्टान्स घेतलेला आहे. क्या बात आहे, याला म्हणतात मजा. ऑलमोस्ट ऑफ स्टिकला स्टान्स घेतलाय दिगंबर पिसे. काय करणार हे आपल्याला पाहायचंय. क्या बात आहे. प्ले अँड वेस अपील मात्र केली जातीये. जबरदस्त जबरदस्त वातावरण इकडे मात्र बनलंय. जणू काही दिगंबर पिसे तिकडे सांगतात आहे दादा कुंभार यांना की करा तुम्ही प्रयत्न. प्रत्येक चेंडूवरती माझा देखील डावपेच असणार आहे. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. दिगंबर पिसे यांचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने त्यांना मात्र इकडे पाठबळ देतोय. बघूयात, तिन्ही यष्ट्या यावेळेस फलंदाजांना एक्सपोज केलाय. तिन्ही यष्ट्या दाखवलेल्या आहेत. कॉन्टेस्ट रंगतोय. पुढचा बॉल दिगंबर पिसे दादा कुंभारला उडवलाय बॉल आणि इकडे काय जेल ड्रॉप होताना इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि काय जल्लोष आहे मंडळी. हसू कोणालाच इकडे आवरत नाहीये. बघू शकता आपण हा जेल आणि हे रिॲक्शन क्या बात है, जबरदस्त. तत्पूर्वी जर बघितलं तर धावफलक मात्र स्थिर आहे आणि याही वेळेस दादा कुंभार तिन्ही यष्ट्या एक्सपोज करतात आहे. मिळेल का विकेट, का येईल एखादा मोठा फटका. अजून एक डॉट. हा जल्लोष क्या बात है. दिगंबर हॅलो. आणि यस, 4 बॉलमध्ये अद्यापही धाव आलेली नाहीये. मेडन ओव्हर जाईल का, हा देखील मात्र एक प्रश्न आहे सध्याच्या घडीला. दिगंबर पिसे यांची गोलंदाजी चर्चेत राहिली आहे. फार सुंदर मारा त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत झालेला. इकडे 34 वर 3 गडी बाद ही स्थिती आहे सध्याच्या घडीला. 2 बॉल अजूनही यायचे बाकी आहेत. दिगंबर पिसे चालले.
अजून एक बॉल डॉट आहे. ओहो, नो बॉल. पंचांचा एक हात इकडे मात्र बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतरच्या स्वरूपात इकडे जी आहे ती एक धाव जुडणार आहे आणि पुढच्या बॉलवरती फ्री हिट देखील आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजांकडे लायसन्स राहील हात खोलण्याचं आणि धावस्वरूपी एक धाव इकडे जुडेल. आणि बघूयात आता दादा कुंभार जे आतापर्यंत 4 बॉल जे आहेत ते डॉट झालेले आहेत. आता या फ्री हिटच्या बॉलवर काही खात उघडतील का? प्रतीक सावंत थोडंसं कान मंत्र देताना आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेसचा बॉल संपर्क तर झालाय. एक धाव इकडे मात्र मिळेल, दुसरीचा प्रयत्न राहणार नाही आणि एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र चालली आहे 35च्या स्कोरवरती. 2 बॉल अजूनही यायचे बाकी आहे त्या षटकातील. जबरदस्त काय एक बॉल आहे. यस, ओके, एकच बॉल आहे. ओके, एक नो बॉल होता मध्यंतरी आणि शेवटचा एक बॉल मात्र यायचं बाकी आहे. 36 वरती 3 आहे स्कोर. 5वं षटक, यानंतर शेवटचं षटक राहील श्रीराम कृषी केंद्र मालखांबी विरोधात डीजी पॅंथर्स. आणि 6 धावेसाठी लांबच लांबवर फेकून दिलाय. अजून एक नो बॉल आणि धावा मिळाल्या 6 षटकार. घणाघाती प्रहार केला होता आणि फार वरती बॉलला मात्र पाठवलंय. 6 धावा इकडे मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. 9+6. नो बॉल +6. 7 धावा या बॉलवरती जोडताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि पुढचाही बॉल मात्र इकडे फ्री हिट असणार आहे. याही वेळेचा बॉल रडारच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतरच्या स्वरूपात जे आहे याही बॉलवरती आपल्याला धाव वाढताना पाहायला मिळेल. फ्री हिट मात्र कंटिन्यू आहे. रन संख्या 44 रन, 3 गडी बाद. शेवटचा बॉल यायचा बाकी. 5व्या क्रमांकाचं षटक मात्र प्रगतीपथावरती. लास्ट बॉल टू गो. आणि स्विंग अँड मिस. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. 44 धावा या धावफलकावरती जुडलेल्या आहेत. 5 ओव्हर 44, 3 गडी बाद. श्रीराम कृषी केंद्र मालखांबी. शेवटचे 6 बॉल यायचे बाकी. चला, शेवटचे 6 बॉल मैदानाच्या आतमध्ये यायची इकडे आता बाकी राहणार आहेत. मोनिश पाडेल आता मात्र शेवटचे 6 बॉल घेऊन डीजी पॅंथर्स वेळापूर करणे येताना आपल्याला पाहायला मिळालेत. आखूटप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र फिल्डर आहेत. डीप स्क्वेअर लेगला बॉलला मात्र अडवतात आहे. तोपर्यंत एक धाव जी आहे ती मात्र इकडे पळून पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. बॅट्समन रिटायर आउट मात्र मैदानाच्या आतमध्ये घोषित करण्यात आलेले आहेत आणि तत्पूर्वी डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 6व्या क्रमांकाचं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅटिंगसाठी आता नवीन फलंदाज कल्याण जे आपल्याला नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात आहे. 45 बनलेले आहेत.
अजूनही 4 बॉल यायचे बाकी आहेत. मोनिश पाटील टोएंडला लागलाय, फटका फसलाय आणि तत्पूर्वी जर बघितलं तर धावस्वरूपी एक धाव जी आहे ती मात्र इकडे पळून पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा इकडे प्रयत्न होणार नाही. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जात असताना जबरदस्त माहोल. लीग स्टेजेसचा थरार शेवटच्या टप्प्यावरती पोहोचलेला आहे. परवा या स्पर्धेचा शेवटचा दिवस देखील आपल्याला रंगताना पाहायला मिळेल, जिकडे 4 क्वार्टर फायनल, 2 सेमीफायनल आणि एक मेगा फायनल मोठ्या उत्साहात इकडे रंगणार आहेत. 46 वरती 3 स्कोर, 3 बॉल अजूनही यायचे बाकी. बॅट चिकड आणि हे बॉल मात्र हलकीशी गिरकी घेतोय. तोपर्यंत 1 रन इथे मिळेल. सिंगलने मात्र धावफलक हा पुढे जातोय. रन संख्या 47, 2 बॉल यायचे अजूनही बाकी आहेत. सलमान आणि कल्याण सध्याच्या घडल्या मैदानाच्या आतमध्ये. मोनिशने 4 बॉलमध्ये 3 दिलेले आहेत. शेवटचे 2 बॉल यायचे बाकी आहेत. आणि यावेळेस उंच आणि तितका लांब गेलाय की काय. यस, बॉल मात्र बाउंड्री लाईन पार करून जातोय आणि 6 धावेंचा इशारा पंचांच्या माध्यमातून षटकार. 6 रन. डीप फाईन लेग सीमारेषा पार, उंच बॉल आणि तसाच मात्र लांबही. 6 धावा इकडे जोडणार आहेत आणि याच बरोबरीने शेवटचा बॉल मात्र यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. 53 वर 3 आणि प्ले अँड मिस. शेवटच्या बॉलला धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद. चला, धावफलक इकडे मात्र बाद होत असताना 4 गडी बाद ही मात्र स्थिती आहे धावफलकावरती. 53 धावा लागलेल्या आहेत आणि 54 धावांचं इकडे मात्र टार्गेट असणार आहे. चला, पुढच्या डावाला लवकरात लवकर आपल्याला सुरुवात करायची आहे. मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर आपण दाखल व्हा आणि सामना मात्र सुरू करायचा आहे. छत्तीस बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 54 धावा बनवायच्या आहेत. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या आणि बॅट्समनही मैदानाच्या आतमध्ये त्वरितरित्या आपण तयार करायचे आहेत आणि वेळ मात्र इकडे वाचवायचा आहे.
चला फिल्डिंगला लवकरात लवकर लावायची आहे आणि डीजी पॅन्थर्स संघाकडनं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण मात्र सजत असताना श्रीराम कृषी केंद्र मालखांबी या संघाचं. डीजी पॅन्थर्स संघ मात्र फलंदाजीसाठी दाखल होतोय. बॉलिंगसाठी सज्ज होत असताना गोलंदाज श्रीराम कृषी केंद्र दादासाहेब कुंभार यांच्या मालकीचा मात्र हा संघ आहे. तर दादासाहेब गालफाडे यांच्या मालकीची टीम आपल्याला पाहायला मिळते. डीजी पॅन्थर्स वेळापूर. चला 500 रुपयांचं बक्षीस इकडे मात्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे. दिगंबरजी पिसे जबरदस्त गोलंदाजी केली आज आणि 500 रुपयांचं पारितोषिक पांडुरंगजी मसवडे चेअरमन यांच्या माध्यमातून हा पुरस्कार आहे आणि तो मात्र देऊन सन्मानित केला जात आहे. ओ हो ओव्हर दी कव्हर सोडवण्याचा प्रयत्न. बॅट काशी वेगात फिरवली. संपर्क मात्र तितका काही खासा नाहीये. डॉट बॉलच्या मदतीने इकडे मात्र डावाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. जय बनकर आणि त्यांच्या विरोधात अभिषेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अभिषेक आणि त्याचबरोबरने मोनिश पाटील ही जोडी डीजी पॅन्थर्स कडनं मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. जय बनकर आणि जयला इकडे मात्र ऑन साइडची दिशा दाखवली आहे. फिल्डर मात्र तिकडे आहेत. बॉलला जोपर्यंत अडवतील रिटर्न करतील तोपर्यंत एक धाव इकडे आपल्याला जी आहे ती मात्र मिळताना पाहायला मिळणार आहे. आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जात असताना मोनिश पाटील देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघतोय जबरदस्त फॉर्म या खेळाडूकडे राहिलेला आहे. थ्रू आउट दी टुर्नामेंट जी बॅटिंग त्यांच्या माध्यमातून केली गेलेली आहे. आजही मात्र नजरा आहेत या खेळाडूवरती. एक रन बिनगडी बाद. ओ हो इकडे काय टप्पा पडल्यानंतर हलकीसा काटा बदलत बॉल मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला आणि या रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो डॉट बॉल तिकडे येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी जय बनकर यांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला होत असताना अकलूज परिसरातील एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहेत डावखुऱ्या हाताचे. रनसंख्या 1 रन. डावाचं मात्र हे पहिल्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावर आहे. उडवलाय बॉल. क्या बात आहे. उडवला नाहीये तर हा तुडवलाय. अगदीच मैदानाच्या बाहेर गुंगारा देत हवा के संग संग और घटा के साथ साथ 6 धावांसाठी षटकार. हा फॉर्म आहे मोनिशचा या स्पर्धेमध्ये. मोनिश पाटील ज्याची फलंदाजी राहिली अगदीच कातील. षटकाराच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढेल. धावफलक मात्र चांगलीच उसळी घेईल. रनसंख्या 7 रन. रनसंख्या 7 वरती या मोठ्या फटक्याच्या मदतीने. चला घाई करा थोडीशी. सामना मात्र थोडासा स्पीडअप मध्ये खेळवा विनंती आहे वारंवार. वेळ जास्त वाया घालवू नका. 2 बॉल अजूनही यायचे बाकी आहेत. यावेळेसचा बॉल आउटसाइड दी ऑफ. व्हाईट बॉलचा इशारा. रडारच्या बाहेर होता खासा बॉल. पंच मात्र वळतात आहे खेळवतात आहे. एक धाव जी आहे ती इकडे आपल्याला जुळताना पाहायला मिळणार आहे. रनसंख्या एका धावेच्या मदतीने 8 वरती जाईल आणि डॉट बॉलच्या मदतीने व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरकेल.
याही वेळचा बॉल चांगला चेंडू आहे. सातत्याने चांगल्या लाईन अँड लेंथवर वेगात मात्र जय बनकर बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. आउटसाइड दी ऑफ खटवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अजूनही शेवटचा बॉल मात्र इकडे यायचा बाकी. 8 धावा लागलेल्या आहेत. लास्ट बॉल टू गो. मोनिश पाटील पुढचा चेंडू. प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचा पुरस्कार दादासाहेब गालफाडे यांच्या माध्यमातून डीजी पॅन्थर्सच्या सर्व खेळाडूंना 200 रुपये प्रत्येक षटकारासाठी. आणि षटक मात्र पूर्ण होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 8 रन. रात्रीचे 11:15 वाजतात आहे तरी देखील प्रेक्षक मात्र मोठ्या संख्येने मॅचेसचा इकडे आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. जुडलेल्या सर्व प्रेक्षकांचं मात्र हार्दिक हार्दिक स्वागत. यूट्यूबवर देखील मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी नक्कीच आपली हजेरी लावलेली आहे. मैदानावर देखील आपण बघू शकतो तुडुंब गर्दी. आणि नक्कीच सर्वांना सांगू इच्छितो की 21 तारीख शुक्रवार जो या स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे. धावफलक 8 रन. यावेळेसचा बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये त्यांनी आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या मदतीने ओव्हर मात्र पुढे जाईल. धावफलक 8 रन. स्विंग अँड मिस. मागे मात्र फिल्डर आहेत. बॉल पर्यंत येतात आहे तोपर्यंत 1 रन जो आहे तो इथे देखील मात्र पळून पूर्ण केला जाणार आहे. डीजी पॅन्थर्स वेळापूर समोर 54चा पाठलाग आहे. विकेट अद्यापही आलेली नाहीये. आणि हे दोन्ही खेळाडू असे आहेत ना, जर का 2-3 ओव्हर खेळून गेले तर क्षमता आहे सिंगल हँडेडली मॅच मात्र आपल्या संघाला जिंकवण्याची. रनसंख्या 9 रन. 21 तारखेला 4 क्वार्टर फायनल्स. ए ग्रुप मधले 4 संघ, बी ग्रुप मधले 4 संघ आपसात भिडतील. त्यानंतर 2 सेमीफायनल आणि 1 मेगा फायनल. 1.5 लाख रुपयांचा पहिला पुरस्कार कुठला संघ घेऊन जाणार या मैदानातून बघणं इंटरेस्टिंग राहील. यावेळेस मात्र रडारच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच मात्र इथेही करतात आहे. अवंतरच्या स्वरूपात धाव मात्र इथेही जुडणार आहे. रनसंख्या 10 वरती आपल्याला जाताना पाहायला मिळेल. बराचसा बाहेर होता बॉल. आउटसाइड दी ऑफ. आणि पंचांच्या माध्यमातून व्हाईटचा इशारा. 6 धावेंवरती नॉट आउट आहे मोनिश पाटील, ज्यांना ऑन स्क्रीन तुम्ही बघत आहात. सध्याच्या घडीला धुमाकूळ घातला या फलंदाजाच्या फलंदाजीने. डीजी पॅन्थर्सने या स्पर्धेत चांगलं क्रिकेट खेळलंय. तर त्याचं कारण हे देखील आहे की मोनिश पाटीलची बॅट ही मात्र जेव्हा गरज होती तेव्हा चाललेली आहे. रनसंख्या 10. यावेळेसचा बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय. पॉइंटला तिकडे खेळाडू आहेत. धाव मात्र मिळणार नाही. तीन बॉलमध्ये आतापर्यंत केवळ आणि केवळ 2 धावा या षटकात आलेल्या आहेत, ज्यामध्ये एक लेग बाईसची देखील आहे, एक अवांतरची देखील आहे. रनसंख्या 10 वरती आहे. डीजी पॅन्थर्स वेळापूर विरोधात श्रीराम कृषी केंद्र मालखांबी. 3 बॉल यायचे बाकी. पॉवर प्लेचं हे महत्वपूर्ण षटक. खराब चेंडू. नियंत्रण हुकलं होतं, बट तरी देखील क्षेत्ररक्षकाने इकडे मात्र चूक केलेली नाहीये. मंगेश देशमुख खासा शॉर्ट बॉल तिकडे मात्र टाकून बसले होते. 4 बॉल आतापर्यंत या षटकात झालेले आहेत आणि हा बॉल हातातनं निसटताना आपल्याला इकडे पाहायला मिळाला होता. नियंत्रण गमावलं होतं त्यांनी बॉलवरचं. आणि धावस्वरूपी इकडे डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. 10 धावा धाव फलकावरती आहेत. सध्याच्या घडीला शेवटचे 2 बॉल मात्र इकडे यायचे बाकी आहेत. डावाचं हे दुसऱ्या क्रमांकाचं षटक. चांगली गोलंदाजी. मागच्या बॉलवरती जरी नियंत्रण गमावलं तरी देखील क्षेत्ररक्षकाने पुरेपूर साथ निभावली. आणि अशाच वेळेस आपण बघतो की क्षेत्ररक्षकांची विशेषतः साथ गरजेची असते खराब बॉल पडल्यानंतर. आणि आता मात्र लपेटलाय खळखटाक. सीमारेषा पार दर्जा षटकार. 200 रुपयांचा पुरस्कार या षटकारासाठी दादासाहेब गालफाडे यांच्या माध्यमातून मोनिश पाटील यांना. संपूर्ण खेळाडूंना 200 रुपयांचा पुरस्कार आहे डीजी पॅन्थर्सच्या.
संघमालक दादासाहेब गालफाडे यांच्या माध्यमातनं डीप मिडविकेटच्या वरनं मात्र हा हवाई फायर षटकार. धावफलक 16 रन. शेवटचा बॉल मात्र इकडे यायचा बाकी आहे पॉवर प्लेचा. स्लोअर वनला पिक केलाय. शॉट ऑफ द नाईट. काय फटका मारलाय अफलातून झणझणीत. मोनिश पाटील, कायच कौतुक करावं भावा तुझं. फुललेंचा बॉल होता ओव्हर दी कव्हर्स. वाडा कोणाचाही असो, राडा मात्र मैदानाच्या आतमध्ये मोनिश पाटीलचा आहे. षटकारासाठी 200चा पुरस्कार संघ मालकांच्या वतीने दादासाहेब गालफाडे. या षटकारासाठी मित्र म्हणतो 200 काय 500 बनतात असा हा फटका होता. धावफलक मात्र पुढे जाईल. काय सनसनीखेज षटकार मारला. धावफलक मात्र 22. 2 ओव्हरच्या अखेरीस तिसरं षटक आता सुरू होत असताना आणि बॉलिंग मार्क वरती जय बनकार. बघावा आणि बघत राहावा असा मात्र फटका होता तो. एक वेळेस नाही, तुम्ही वारंवार बघा. एक बार नहीं, आप बार बार देखिए, क्योंकि देखने वाली चीज थी. गोलंदाजी मार्कवर आता जय बनकर. 22 धावा बिनगडी बाद. जय बनकरला डाऊन दी ग्राउंड. फिल्डर मात्र बॉल पर्यंत पोहोचले होते. चांगला प्रयत्न, हाताला चाटत बॉल आपल्याला इकडे निसटताना पाहायला मिळालाय. आणि धाव स्वरूपी रनसंख्या मात्र इकडे पुढे जात असताना रनसंख्या 23 रन. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मात्र प्रगतीपथावर असताना पहिल्याच बॉलवरती. तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही 31 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. आडव्या बॅटने भावा कशाला पळतोय तू दूर. याही वेळेस मोनिशच्या बॅटमधनं निघतोय गरमा गरम धूर. 200चा पुरस्कार याही षटकारासाठी दादासाहेब गालफाडे यांच्या माध्यमातून. काय फलंदाजी करतात आहे. डोकेदुखी राहणार ही टीम शेवटच्या दिवसामध्ये. जर का क्वार्टर फायनल एकदा क्लिअर झाला तर हा संघ खरंच सेमीफायनल आणि फायनल सारख्या मॅचेस मध्ये घातक संघ आहे. कारण की ज्या रीत्या निडर बॅटिंग करतात आहे ना हे. 29 यावेळेसचा बॉल फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मोनिश असेल, अभि असेल, हे असे खेळाडू आहेत ना की हे शेवटच्या दिवशी डोकेदुखी राहणार आहेत. डीजी पॅन्थर्स वेळापूर या संघाकडनं इतर टीम साठी. यावेळेसचा बॉल मात्र फॉलिंग स्वीप लगावण्याचा प्रयत्न होता. संपर्क तेवढा काही खास झाला नाही. षटक मात्र पुढे जात आहे. 29 धावा लागलेल्या आहेत. अजूनही 25 बनवायच्या आहेत. आता मात्र रिव्हर्सचा उपयोग इकडे केला होता. संपर्क मात्र तितका काही खासा होताना पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉलच्या मदतीने ओव्हर मात्र इथे देखील पुढे जात असताना बॅट काशी वेगात फिरवली होती आणि रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो डॉट बॉलच्या मदतीने ओव्हर जी आहे ती पुढे जाईल. कडक वातावरण. प्रेक्षक जर बघितलं तर रात्रीच्या 11:15 वाजता जो जल्लोष या मैदानावरती करताय. प्रत्येक जण आपापल्या संघाला इकडे सपोर्ट करण्यासाठी. आणि ही मॅच श्रीराम कृषी केंद्र आणि डीजी पॅन्थर्स. उडवलाय बॉल, आता उंच गेलाय. जय बनकर. विकेट मात्र इकडे मिळून जाईल. चांगला कॅच तिकडे मात्र क्षेत्ररक्षकाने टिपला. बॉलच्या खाली खाशे वेगात मात्र येताना आपल्याला पाहायला मिळाले आणि फलंदाज मात्र बाद होत असताना. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो फुललेंचा बॉल होता. टोएनला लागला, जागेवरच उभा राहिला आणि फलंदाज आता आल्या पबली बाद. चला न्यू बॅटर, थोडीशी घाई करा.
फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात आहे. एकोणतीसवर 1 स्कोर. शेवटचा बॉल यायचा बाकी. एकोणतीसवर 1 स्कोर. बॅटिंगसाठी आता नवीन फलंदाज पंकज, हे देखील मात्र हार्ड हिटिंग फलंदाज आहेत, ते दाखल झालेले आहेत. 29वर 1 स्कोर. शेवटचा बॉल. यावेळेसचा बॉल बॅट एकीकडे फिरली, बॉल एकीकडे राहिला. जयच्या विरोधात फटके आले, बट चांगली गोलंदाजी केली आहे. ओव्हर पूर्ण झाली आहे. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर धावफलक 29 रन. बॉल बाकी आहेत 18. धावा बनवायच्या आहेत 25. 18 बॉल 25. डीजी पॅन्थर्स वेळापूरला जिंकण्यासाठी पाहिजे. शेवटचा दिवस, शेवटचा. चला पुढची मॅच. ओके ठीक आहे. पुढचा सामना दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. हसन 11 वेळापूर आणि त्यांच्या विरोधात NS रायडर यशवंत नगर. NS रायडर यशवंत नगर आणि हसन 11 वेळापूर. 29वर 1 स्कोर. 21 तारीख. वारंवार आपण ज्या गोष्टीचा उल्लेख करतो, या स्पर्धेचा तो शेवटचा दिवस राहणार आहे. खूप सारे प्रमुख आकर्षण त्या दिवशी मात्र राहतील क्रिकेट सोबतीत. आणि नक्कीच सर्वच वेळापूरकरांना, माळशिरसकरांना आतुरता लागलेली आहे त्याही दिवसाची. कारण की दुसऱ्या पर्वाचा चॅम्पियन आणि 1.5 लाख रुपयांचा मानकरी, आमदार चषकाची ट्रॉफी कोणाच्या घराची शोभा वाढवणार, 21 तारखेला त्याचं मात्र उत्तर मिळणार. फुलल्यांचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न टो एंडला लागतोय. मागून मात्र फिल्डर खाशी वेगात येताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. 2 धावा इकडे मात्र पळून पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावांच्या मदतीने रन संख्या देखील वाढत असताना आपण बघू शकतो. क्रिकेटमय दिवाळी म्हणून मात्र आमदार प्रीमियर लीगकडे नेहमी वेळापूरमध्ये बघितलं जातं. जरी त्या प्रेक्षकांचा इकडे साथ असतो, खेळाडूंचा जो उत्साह असतो, वर्षभर खेळाडू वाट बघतात, तयारी करतात या स्पर्धेसाठी आणि हेही पर्व फार यशस्वीरित्या पार पडताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. भिरकावण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलच्या मदतीने मात्र ओव्हर पुढे जाईल. डीजी पॅन्थर्स 31 धावा 1 गडी बाद असताना अभिषेक तळे, काय कामगिरी या खेळाडूने मात्र त्या मॅच मध्ये केली होती. 12 बॉल 54ची मॅच, 1 बॉल 8 आणणारा हा खेळाडू आहे. शेवटपर्यंत लढला होता. नक्कीच हातामध्ये बघू शकतो आपण केपीची बॅट आणि मनामध्ये खूप सारे स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेला हा खेळाडू. यावेळेस ओव्हर दी कव्हर्स. हालाकी फिल्डर आहेत. काय चाबूक स्ट्रोक खेळलाय. कृष्णा पवार यांच्या ब्रँडची बॅट हातात घेऊन मात्र फलंदाजी करतात आहे. आणि हे प्रेक्षक बघू शकता आपण, ग्रुप जरी क्लिअर झाला असला तरी देखील शेवटपर्यंत सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. कारण की आता रेफरल गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्डमध्ये, ओके, गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्डमध्ये इकडे मात्र विचारणा केली आहे. तिसरे अंपायर, थर्ड अंपायर. फेअर डिलिव्हरी, वैध बॉल. NS रायडर्सने टॉस जिंकली आहे आणि टॉस जिंकून बॅटिंग करायचा निर्णय. पुढच्या मॅच मध्ये हसन 11 वेळापूर आता जेवढे आहे तेवढे घेऊन फिल्डिंग करा. समोरच्या टीमची बॅटिंग आहे पहिले. यावेळेसचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र फटका खेळलाय. हालाकी फिल्डर मात्र तिकडे आहेत. तोपर्यंत धावफलक मात्र पुढे जाईल. क्या बात है. ऑन स्क्रीन आज की शाम की शान अतुल माने देशमुख साहेब यांना दाखवलं जात आहे. आज की शाम बिलकुल इनके नाम. काय बॉलिंग केली आज. मुलाकडनं 500 रुपयांचं पारितोषिक. हे मात्र मी तरी पहिल्या वेळेस पाहिलंय. म्हणजे मी अनेक वेळा बघितलंय पिताकडनं पुत्राला बक्षीस दिलं जातं, पण आज पुत्राने पिताला बक्षीस दिलेलं आहे 500 रुपयांचं. क्या बात आहे. यश, तेही मात्र चांगले लेदर बॉलचे खेळाडू आहेत. आणि
यस, खुशी मात्र आज चेहऱ्यावरती पाहायला मिळते अतुल माने देशमुख साहेबांच्या. आणि इकडे काय बॉल बॉल निघून गेलाय की काय ओव्हरथ्रोच्या रूपात सीमारेषा पार. किती? 3 धावा. 3 धावा इकडे मात्र ऑनफिल्ड पंच बाळू सरांचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो हो, सॉलिड आहे बॉस, क्या बात आहे. पंकज यांच्या फलंदाजीची ताकद आणि यांच्या बॅटचा जलवा कायम आहे. 200 रुपये याही षटकारासाठी संघ मालक दादासाहेब गालफाडे यांच्या वतीने. सिक्सर. चला नक्कीच धावफलक जो आहे तो मात्र पुढे गेलेला आहे. 42 वर 1 स्कोर. चला घाई करायची आहे, विनंती आहे बॅटिंग टीम. सामना मात्र थोडासा स्पीडअप मध्ये खेळवा. अभिषेक आपल्याला विनंती राहील. यानंतर देखील एक सामना जो आहे तो होणार आहे, त्याचा टॉसही झालेला आहे. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आउटसाइड द ऑफ. इकडे मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. डीजी पॅन्थर्स वेळापूर. दमदार दमदार क्रिकेट संपूर्ण स्पर्धेमध्ये. डॉट बॉलच्या मदतीने ओव्हर मात्र पुढे जाईल. आता देखील अवांतर. याही वेळेस सुहास यांचा प्रयत्न होता. धावस्वरूपी मात्र एक धाव इथे देखील मात्र मिळणार आहे. रडारच्या फार बाहेर होता बॉल आणि एक धाव इथे मिळून जाईल. 11 धावा आता केवळ आणि केवळ. 11 टू विन नाव. अभि पुढचा चेंडू. बॉल चांगला चेंडू आहे. सुहास यांचं या बॉलसाठी खरंच कौतुक राहील. ओळखला आधी काय प्रयत्न करतात आहे फलंदाज आणि सरळ मात्र पायात टाकला बॉल चॅनलमध्ये. आणि तोपर्यंत एका धावेच्या मदतीने रन संख्या जी आहे ती आपल्याला रोटेट होताना पाहायला मिळते 44 वरती. 4 बॉल अजूनही यायचे बाकी. 10 धाव्यांची गरज 10 बॉलमध्ये. आणि पंकज यांची बॅट करंट द्यायची काम करते. बाहुबली घालतोय मैदानाच्या आतमध्ये खलबली. 200चा पुरस्कार दादासाहेब गालफाडे या षटकारासाठी. पंकज यांना मात्र जोकी देण्यात येतोय. खडे खडे बॉल डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सी द बॉल, हिट द बॉल. 4 धाव्यांची गरज आहे आता फक्त आणि फक्त. यानंतर दोन्ही टीम आपण मात्र तयार राहायचंय. जसा हा सामना संपेल तसं मात्र लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. आपण ऑन स्क्रीन आपण बघू शकतात tenniscricket.in चे कॅमेरामॅन, या विभागातील एक दिग्गज कॅमेरामॅन म्हणून ज्यांना ओळखलं जातं, दिलदार भोसले यांना सध्याच्या घडीला दाखवलं जात आहे. टेनिस क्रिकेट. हो इकडे काय घडतंय. 2 धावा इथेही मात्र मिळून जातील आणि नक्कीच या 2 धावांच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जाईल. tenniscricket.in मध्ये ज्या व्यक्तीला सोलापूरचा आयकॉन म्हणून ओळखलं जातं असे दिलदार भोसले. आणि बघा कौतुक आहे, सोपं नाहीये तासन तास उभं राहून एवढं कॅमेरा हँडल करणं. या व्यक्तीने ते केलेलं आहे. आणि प्रामुख्याने या स्पर्धेसाठी tenniscricket.in आणणारे जर व्यक्ती कोणी आहे तर ते म्हणजे सोलापूरचे आयकॉन दिलदार भोसले. सोलापूरमध्ये देखील, सोलापूर जिल्ह्यात जे काही tenniscricket.in च्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केल्या जातात त्यामध्ये देखील खारीचा वाटा कोणाचा आहे तर ते म्हणजे दिलदार भोसले. बघू शकता आपण चेहऱ्यावरती जी स्माईल आहे. म्हणजे सोलापूरचं जेवढं नाव सध्या प्रथमेश राठोड, कृष्णा पवार करतात आहे तसंच tenniscricket.in मध्ये दिलदार भोसले करतात आहे. आणि बघा यस, आज वर्ल्ड फोटोग्राफी डे देखील आहे. तर संपूर्ण आमच्या tenniscricket.in च्या टीमला हालाकी 12 वाजलेत बरोबर, पुढचा दिवस लागलाय, पण खूप साऱ्या शुभेच्छा. विकास साठे यांच्या षटकाराला
₹1000 पुरस्कार माने साहेबांच्या वतीने. तर आला की पुढचा दिवस सुरू झालेला आहे, बट तरी देखील tenniscricket.inच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. श्रेयस यांनाही आपण मात्र ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला बघू शकतात. अभिज्योत खराडे यांच्यासोबत चर्चा करतात आहे आणि मी सांगू इच्छितो तुम्हाला, अभिज्योत टेनिस क्रिकेट 12-12 या पेजचे मात्र हे ॲडमिन देखील आहेत, त्यांच्यासोबत सध्याच्या घडीला ते चर्चा करतात आहे. आणि दरम्यान काय विकास साठे स्कोरर, द स्कोरर विकास साठे. षटक मात्र इकडे पूर्ण होईल. 52 लागलेले आहेत, 2 गडी बाद, शेवटचे 6 बॉल यायचे बाकी. क्या बात आहे. बाबांचंही कौतुक राहील, एवढ्या रात्री जे मॅचचा त्यांनी आनंद घेतलेला आहे बघा. रात्रीचे 12 वाजले आहेत, बट तरी देखील यांनीही मैदान सोडलेलं नाहीये. क्रिकेटचा नाद वेगळा, क्रिकेटचा खेळ वेगळा. 2ची गरज, 2 धावांची गरज आहे. क्रिकेटची नशाच वेगळी. क्या बात आहे. आमचे राऊत सर आणि यस ऑन स्क्रीन आपण सध्याच्या घडीला बघू शकतात. गोपाळाबा शिरसाट यांना देखील मात्र मॅचचा आनंद घेत असताना क्षीरसागर, गोपाळाबा क्षीरसागर यांना 113 वेळेस आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून रक्तदान केले गेलेले. क्या बात आहे. रक्तदान हेच श्रेष्ठ दान असं म्हटलं जातं. हो, पंचांचा बोट दरम्यान मात्र इकडे उंचावला गेलाय. विकास साठे, हे रिॲक्शन जे त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळालं. हार्ट ब्रेकिंग सीन्स, कारण की ते धावले होते आणि तदनंतर ज्यारीत्या बॉल जाऊन यष्ट्यांवर आदळला. फ्रेम मध्ये देखील नव्हते विकास. फलंदाज बाद. डीजी पॅन्थर्स वेळापूर ला धक्का लागेल. चला ऑन स्क्रीन आपण बघू शकतात कॅमेरामॅन लेमन पाटील, जे कोल्हापूरची शान आहेत, कोल्हापूरवरनं बिलॉंग करतात. म्हणजे बघा tenniscricket.in अशी वाहिनी आहे, इथे तुम्हाला ऑल इंडिया मधील चांगले चांगले कॅमेरामॅन जे मात्र पाहायला मिळतील. आणि बघा सर्व स्क्रॅच पासून आलेले आहेत, सर्व 0 पासून आलेले आहेत. आणि सर्वांना घडवण्याचं काम जर कोणी केलंय tenniscricket.in, संतोष नाणेकर अँड कंपनी. धावस्वरूपी जर बघितलं तर ओ हो, अजून एक विकेट इकडे येणार आहे मंडळी. काय विकेटची पडझड सध्याच्या घडीला सुरू आहे. शेवटचं षटक आहे बघा. पहिल्या 2 बॉलवर तरी विकेट आल्या आहे. 4 बॉल मध्ये अजून 2 बनवायचे आहेत. आणि शैलेश आपण जिथे कुठे असाल इकडे मुख्य मंचाशी संपर्क करायचा माने देशमुख साहेब यांच्यासोबत. 4 बॉल मध्ये 2 पाहिजे, 2 विकेट आलेले आहेत. चला न्यू बॅटर डीजी पॅन्थर्स वेळापूर आणि त्यांच्या विरोधात श्रीराम कृषी केंद्र. ऑन स्क्रीन आपण बघू शकतात नवी मुंबईची शान म्हणून ज्यांना ओळखलं जातं, रोहित बनसोडे सध्याच्या घडीला मात्र मेन कॅमेरामॅनच्या भूमिकेत टावरवरती आपली भूमिका बजावतात आहे. रोहित शर्माचे फार कट्टर फॅन आहेत. आणि याच फटक्यासोबत डीजी पॅन्थर्स वेळापूर सामना मात्र जिंकतीये. खूप खूप अभिनंदन संपूर्ण टीमला. वेल प्लेड डीजी पॅन्थर्स. आणि फटाक्यांची आतिषबाजी देखील. क्या बात आहे. रात्रीचे 12 वाजलेत, बट दादासाहेब गालपाडे यांच्या संघाने वातावरण टाईट केलंय. राऊत सर यस, टेबल टॉप करत टीम मात्र क्वालिफाय झालेली आहे. आणि पहिल्याच एंट्री मध्ये पहिल्याच वेळेस कुठल्या स्पर्धेत संघ टाकला आणि डायरेक्ट टेबल टॉप केलाय. क्या बात आहे. फटाक्यांची आतिषबाजी आणि खूप साऱ्या शुभेच्छा. अभिनंदन. पुरस्कार घ्यायला यायचंय. ॲडव्होकेट पंकज वाघमोडे यांना मात्र मानवतेचा पुरस्कार इकडे दिला जाणार आहे. तर मी सरांना विनंती करतो आपण मात्र मानवतेचा पुरस्कार घ्यायला यायचा आहे. क्या बात आहे. डीजी पॅन्थर्स वेळापूर